आमचा मुक्काम ह्या आश्रमात केलेला आहे, श्री भारती आश्रम म्हणून. वरती एक कलाकृती आहे सुंदर अशी, श्रीकृष्ण अर्जुनाला मार्ग दाखवत आहे. महाभारताचा एक सीन क्रिएट केलेला आहे इकडे. आणि हे आमचा आश्रम आहे. हे आमचा आश्रम आहे, भारतीय आश्रम करून लिहिलं आहे इथे. इकडे आम्ही मुक्कामाला आहोत. तिच्या बाजूलाच प्रेमगिरी आश्रम म्हणून आहे. मला आश्रम दाखवतो. इन्सेंटिव्ह काही आहे की नाही? इथे आंबे माताचं मंदिर आहे एक. खाली शंकराची पिंडी आहे एक, शंकराचं सुंदर असं. मित्रांनो, आता मी आहे भारतीय आश्रममध्ये. तिकडेचा तुम्हाला परिसर दाखवतो आहे. तिकडे सुरुवातीलाच एक छोटीशी सुंदर अशी शिवलिंग आहे. नंदी आहे, कासव आहे. ही शंकरांची पिंडी आहे, सुंदर अशी शंकराची पिंडी. जय सद्गुरू समर्थ. इथे शिवलिंग आहेत वेगवेगळ्या प्रकारची. जय जय शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आपण आता महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. महादेवाचं दर्शन घेऊन तिथे एक आंबे माताचं मंदिर आहे. हे सुंदर असं आंबे माताचं मंदिर आहे इथे. हे आंबे मातेंचे रूप आहे तिथे. आपण आता महादेवांचं आणि आंबे मातेचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण दर्शन घेत आहोत दत्तगुरूंचं. पहिल्या माळ्यावर आहे, जिना आहे. मंदिर खूप सुंदर आहे, परिसर पण खूप सुंदर आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज यांच्या पादुका. साईबाबा. खाटू श्याम. हनुमान मंदिर आहे एक सुंदर असं. गणपती बाप्पा. भारतीय आश्रमाच्या भोजनालयाकडे चाललेलो आहे. हे आमचे एक दादा आहेत, नाना म्हणून यांचं नाव आहे. ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. इकडचं सगळं भारतीय आश्रमचं सर्व आपल्याला दाखवणार आहेत, जेणेकरून भाविकांना इथे येणं सोपं व्हावं म्हणून. आता आपण जात आहोत भोजनालयाकडे. हे उत्तम असं भोजनालय आहे. साफसफाई पण केलेली आहे इकडे. पूर्ण असा मोठा हॉल आहे. अन्नछत्र आहे हे भोजनालय. साफसफाई पण आहे सगळे इथे. ताटांची पण व्यवस्था आहे इथे. हा सुंदर असा परिसर भोजनालयातला. 365 दिवस आणि 2 टाईम निःशुल्क अशी सेवा इकडे होत आहे अन्नछत्रात. बाहेर एक गिरनार अन्नछत्र म्हणून होतं, तसं पण भारतीय आश्रममध्ये पण एक अन्नछत्र आहे. तिथे पण 365 दिवस तुम्हाला आणि आमच्यासारख्या भाविकांना इकडे निःशुल्क असं जेवण दिले जाते. यांच्या आश्रमाकडून सेवा पुरवली जाते आपल्यासाठी. हे या आश्रमातील गौशाळा. आपण आता गौशाळेत जात आहोत. ही गौशाळा आहे. सर्व गायी आहेत. अर्ध्या गायी बाहेर पण आहेत.
परिसर स्वच्छ आहे इकडे, कचरा नाही आहे, जेणेकरून तुम्ही पण लक्षात घ्या इथे कचरा करू नका कृपया. इकडे शाळा आहे. आपण मोहब्बते पिक्चरमध्ये जसं गुरुकुल बघितलं तसं इथे या आश्रमामध्ये पण एक गुरुकुल आहे, जिकडे मुलांचं हॉस्टेल पण आहे आणि मुलांची शाळा पण आहे. हेच ते गुरुजी आहेत. आपण त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्यांचा. आता इकडे असणारे महाराज यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. गिरनारविषयी त्यांचं अध्यात्म त्यांच्याकडनं त्या महत्त्व जे आहे ते आपण ऐकलेलं आहे. आणि आता आपण आलेलो आहे अजून एक महाराजांच्या समाधीकडे. भारतीय बापू त्यांची समाधी आहे इकडे. भारतीय बापूंची समाधी आहे इथेच. हे आहेत भारतीय बापू. इकडे आपले दत्तगुरू आहेत, नरसिंह अवतार आहेत, वेगवेगळे अवतार आहेत. गुरु शिष्य परंपरा आहे ही. आणि हे महत श्री हरिहरानंद भारतजी महाराज, त्याचा आपण छोटासा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. हे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे हे भवनाथ मंदिर आहे. जसं इथे छोटंसं अशी कलाकृती बनवलेली आहे ती. पूर्ण असा परिसर शांत आहे. आता ज्यांची समाधी बघितली ते थोर भारती बापू यांचे काही साहित्य आहे इकडे. आपण बघत आहात इथे दोन शंख आहेत. ह्यांना नर्मदा शंख असे म्हणतात. एकाचं वजन 22.5 किलो आहे आणि एकाचं वजन 28 किलो आहे. हे यंत्र आहे. त्याच्याचबरोबर हे श्रीयंत्र पण आहेत. इथे आपले 4 वेद ठेवलेले आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. आणि हे काही साहित्य आहे त्यांच्या खुर्चीपासून ते त्यांचे म्हणजे त्यांच्या आठवणी, त्यांच्या भावी पिढीला समजावं की भारती बापूंनी समर्थ सेवेसाठी काय केलं. हे सर्व त्यांचं साहित्य आहे. सर्व विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे इथे. सगळं त्यांचे कमांडोलू पण आहेत इथे सर्व. म्हणजे इथे आल्याने असं होतं की आत्ताच्या कलियुगात आध्यात्मिक योग म्हणजे आपल्याला डायरेक्ट ते 3 युग होते त्या युगात घेऊन जाते. एवढी इथे शांतता आहे. म्हणजे कलियुगापासून पूर्ण लांब. मी आवर्जून सांगतो तुम्ही भारतीय आश्रममध्ये या, सर्व गोष्टी बघा. इथे नाना म्हणून एक आहेत, ते दादा उत्तम अशी कामगिरी करतात इकडे आश्रमात. इथून आपल्याला गिरनार पर्वतावरच्या अंबाती मातेचे पण दर्शन होतं. आत्ता थोडंसं धुकं आहे त्याच्यामुळे दिसणार नाही ते, पण एक वेळ धुकं क्लिअर झाल्याच्या नंतर दिसेल. नाही दिसलं तर मी तुम्हाला उद्या दाखवणारच आहे. आज रात्री आम्ही गिरनार सर करायला चालू करणार आहे. 3,800 पायऱ्यांवर नेमिनाथांचं मंदिर आहे, जैन मंदिर. गिरनार 10,000 पायऱ्यांचा प्रवास, 3,800 पायऱ्यांवर नेमिनाथांचं मंदिर, जैन मंदिर म्हणतात त्याला. त्याच्यानंतर अजून आपण वरती सर करायला चालू केलं. 5,000 पायऱ्यांवर अंबामातेचं मंदिर आहे. त्याच्यानंतर तो डोंगर उतरल्याच्या नंतर दुसरा डोंगर लागतो, तो गोरक्षनाथांचं मंदिर आहे तिथे. आणि गोरक्षनाथ हे नवनाथांपैकी एक, दत्त महाराजांचे शिष्य. गोरक्षनाथांचं जे डोंगर आहे तो उंच आहे, कारण त्यांची अशी इच्छा होती दत्तगुरूंकडे, त्यांचे जे चरण पादुका आहेत त्यांच्यावर वरून दृष्टी, निसर्गाची दृष्टी त्याच्यावर पाडावी आणि गोरक्षनाथांना यांना दर्शन घडावं, यासाठी गोरक्षनाथ यांचा डोंगर तो मोठा आहे. आणि त्याच्यानंतर मग खाली उतरल्याच्यानंतर आपल्याला 10,000 पायऱ्यांचं जे आपण बोलतो दत्तगुरू शिखर. पण इकडे एक अशी गोष्ट आहे, देवाने बोलवलं तेव्हाच आपण इकडे येऊ शकतो. कारण कसं आहे, माझा पण योग चालू होता 2 वर्षापासून, पण 2 वर्ष काय येता आलं नाही. पण आता 2026लाच सुरुवातीलाच दत्तगुरूंची आज्ञा झाली आणि आम्ही आज गिरनारला आलेलो आहे. द्वार आहे आणि हा परिसर आहे आश्रमातला. आत्ताच आपण आश्रमात महादेवाचं मंदिर बघितलं, त्याच्यानंतर दत्तगुरूंचं मंदिर बघितलं, अंबेमातेचं मंदिर बघितलं.
भारती बापूंची समाधी बघितली, अन्नछत्र बघितलं. तिथे 365 दिवस निःशुल्क अशी सेवा केली जाते दोन्ही वेळेस. ह्याच्यानंतर आपण आश्रमातली गौशाळा बघितली, आश्रमातलं गुरुकुल बघितलं. आपण आश्रमात भरपूर काही आहे, तुम्ही आवर्जून भेट द्या भारतीय आश्रमाला. पार्ट 2 मध्ये आपण भारतीय आश्रमातल्या विविध गोष्टी पाहिलेल्या आहे. पार्ट 3 मध्ये त्यांच्या गुरुजींचं म्हणजे हरिहरानंदन यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. तो प्लीज 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 पाहायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब